श्री ज्ञानदेव हरिपाठ अभंग 25 ते 27. अभंग 25. जाणीव नेनीव भगवंती नाही, हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कै काळाचा रीग नाही. तेथील प्रमाण निनवे वेदासी, ते जीव जंतुसी केवी कळे. ज्ञानदेवा फळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे. अर्थ: भक्त ज्ञानी आहे की अज्ञानी आहे हे देव पाहत नाही. नामोच्चाराने मोक्षाचे फळ हे दोघांनाही सारखेच मिळते. जेथे नामोच्चार चाललेला आहे तेथे प्रत्यक्ष यमराजाचाही प्रवेश होऊ शकत नाही. परमेश्वराचे यथार्थ स्वरूप जेथे वेदांनाही कळले नाही, ते बिचारा सामान्य जनास कसे बरे कळेल. यास्तव ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की या हरी नामजपामुळेच मला हा मृत्यूलोकातही वैकुंठवास भासतो. अभंग 26. एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिसे करुणा येईल तुझी. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचे सद्गद जपे आधी. नामपते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा जाशी जनी. ज्ञानदेव मौन्य जपमाळ अंतरी, धरोनी श्रीहरी जपे सदा. अर्थ: हरिनाम हेच एक तत्व मनात दृढ बाळगून तू चिंतन करीत राहिलास की परमेश्वराला तुझी दया आलीच म्हणून समज. रामकृष्ण गोविंद हे सोपे नाम तू भक्ती प्रेमाने घेत जा. त्याप्रती दुसरे साधन नाही. या हरिनामाशिवाय संसारात तापातून मुक्त करणारी दुसरे साधन नाही, आणि याहून दुसऱ्या साधनाचा विचारही केल्यास फसगत होईल. म्हणूनच मौन स्वीकारून मी मनातल्या मनात हरिनामाचा जप करीत आहे असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अभंग 27. सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी, रिकामा अर्घ घडी राहू नको. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया यरजार हरी बिन. नाम मंत्र जप कोटी जाईल पाप, कृष्ण नामी संकल्प धरुनी राहे. निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडील पो नको. तीच प्रतिभाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरी पाठ. अर्थ: साई शास्त्रांनी हरिनाम हे सुखाचे निधान म्हणून निवडले आहे, आणि म्हणून अर्धी घटकाही तू रिकामा राहू नकोस. सर्व संसार आणि त्यानिमित्त करावे लागणारे व्यवहार हे सर्व खोटे आहेत. म्हणून हरिनामस्मरणा वाचून तुझ्या सर्व जन्ममरणाचे जरा व्यर्थ आहेत. यास्तव या नामरूपी मंत्राचा जप तू कर. त्यायोगे तुझी कोट्यावधी पापे नष्ट होतील. म्हणून परमेश्वर नामाचा दृढ निश्चय करून तू सतत त्याचाच उच्चार कर. देह आणि आत्मा याहून वेगळा जो परमात्मा तो मीच अशी वृत्ती स्वीकारून सर्व मायाजालाचा नाश कर. आणि इंद्रियाचे कारण हे पुढे करून त्यायोगी लपू नकोस. तीर्थे आणि व्रत वैकल्ये यावर विश्वास ठेवून मनात दयारूपी भाव बाळग. दया शांतीयुक्त अशा हृदयातच परमेश्वर राहतो. निवृत्तीनाथापासून मला जे हे हरिनाम पठणाचे ज्ञान प्राप्त झाले
तेच हे समाधी संजीवन म्हणजे जागृत ठेवणारे आहे असे मला अनुभवाने समजले, असे श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात. जय गुरु.